प्रारंभिक पूर्व तयारी कशा प्रकारची आहे त्याच्यावरती काल मी प्रतिपादन केलं. सुरुवात कुठून झाली? 1712 मध्ये काय घडलं? इसवी सन पूर्व 1712चा इतिहास तुमच्या समोर मांडला, देवगिरीचा इतिहास तुमच्या समोर मांडला, माऊली तुमच्या समोर मांडले आणि हीच परंपरा आहे. 17व्या शतकापर्यंत आपण हलसिद्धनाथांच्या पर्यंत पोहोचलो आणि हलसिद्धनाथांची परंपरा तुमच्या समोर मी मांडली. बरोबर आहे ना? कालचा आणि साऱ्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हालाही सहज समजण्यात सोपं जाईल. कारण हा पूर्वार्ध बघितल्याशिवाय आपल्याला मामाचं चरित्र सहजरित्या अवगत ज्ञान ग्रहण होणार नाही, श्रवण होणार नाही किंवा ज्ञान अवगत होणार नाही. म्हणून तो पूर्वार्ध सांगणं गरजेचं आहे. आज द्वितीय दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये आपण मामांच्या वंशावळ आपण पाहणार आहोत. आपले काल मी सांगितलं की 16 पिढ्यांची वंशावळ आपल्यापाशी आहे. ती वंशावळ आपण बघणार, आईचं महात्म्य आपण पाहणार आहोत आणि अवतार मामाचा आज आपण पाहायचा आहे. ठीक आहे? एकदा सर्वांनी म्हणा, बोला जय बाळूमामा. ए माहिती दादा, आवाज जेवल्यासारखा आला पाहिजे. फिर से बोलो, प्रेम से कहो, जय बाळूमामा. जीवन इतकं कठीण आहे.